जहाज उभा राहिलेले आहेत. आता परत एक दुसरा जहाज आलेला आहे. आपण आता त्या जहाजामध्ये जाणार आहेत. आपण आता त्या जहाजामध्ये जाणार आहेत. तिकीटवाले लवकर चला. आपल्याला आता ह्या झाड्यामध्ये गोल्डन पॅगोडा आपल्याला दिसत आहे आणि आपण आता त्यांच्याच आतमध्ये जाणार आहेत. खूप भारी लोकेशन वाटायले. छोटस शिखर दाखवत आहे. पुढे गेलो आपल्याला 3 पॅगोडे दिसणार आहेत. 3 पॅगोडे पण तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे. वाव, काय भारी आहे आणि बघताच कसं वाटतं की काय सुंदर याची बनावट आहे आणि काय अप्रतिम. आणि घरी कलरचे फुलं लावलेले आहेत. येलो कलर, पिंक कलर, व्हाईट, पिंक पूर्ण कलर या झाडामध्ये लावलेले आहेत. वाव, कशी आजीबाई फोटो काढतात. फुलं आवडलेले आहेत आणि खरंच एकदम फुलांनाही आवडतील असे फुलं आहेत. मला तर एवढे फुल आवडलेले आहेत ना, खरंच खतरनाक फुल आहेत यार. आणि लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघितले ते वेल वगैरे व्हाईट व्हाईट कलरचे आहे ना, व्हाईट, खतरनाक मस्त पिंक आणि येलो है ना, असे मस्त 2-3 आहे. कलरचे फुलं आहेत. मित्रांनो, आम्ही सकाळपासून जे आतुरतेने वाट बघत होतो अक्षरशः, सकाळपासून आम्ही घरातून जीत निघलो फक्त एवढं बघण्यासाठी. आतुरता अशी मन तृप्त झालं होते की कधी बघायला कधी नाही. आणि आता बघून गेले सगळे भारावून गेले बघून बघून. काय भारी वातावरण, काय भारी दिसायला लागले. वा, एक नंबर. चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि मेन एंट्रन्स आहे, बेसमेंट एंट्रन्स अजून जायचं आपल्या आतमध्ये. आतमध्ये खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवण्यासारखं, आपल्याला बघण्यासारखं. चला आता आपण बघूया. वाव, बघा आपण आलेलो आहेत पॅगोड्यामध्ये. सर आपला रस्ता संपलेला आहे आणि अखेर शेवटी आपण पॅगोड्याच्या तिथे आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप भारी आहे आणि हे बघण्यासाठी खूप डोळे आतुरले होते. आणि बघू शकता तुम्ही, बाप रे बाप. वाव, आता आपण आतमध्ये जात आहेत आणि हे बघा तुम्हाला दिसत आहे मेन एंट्रन्स. वाव, धम्मचक्र आहे, विपासना पण आहे. बघा पगोड्यामध्ये आपले हे झालेलं आहे. विश्वसना पगोडा. आता आपण वरती जात आहेत. मेन एंट्रन्स पर्यंत आपलं झालेलंच आहे आणि चला आतमध्ये जात आहेत. हे आहे बघा चालत पगोडा. वरती नक्षीकाम एवढं खतरनाक बांधलेलं आहे ना, नक्षीकाम बघू शकता आणि तुम्ही. खूप भारी वाटायला लागले. वाव, इथं गौतम बुद्धाच्या अस्थी आहेत. आता तिथं उभा आहेत आणि आम्ही बॅग जेवणाचा टिफिन आणला होता, टिफिन वरती घेऊन झालं मलाही आहे, त्याच्यामुळे आम्ही परत खाली गेले आणि तिथून टिफिन ठेवून आले. बघा पण आता सगळं फिरून आलेलं आहे. तर ते हे बघ आरू, इकडे पण एक आहे ते बाजूला. हे रमा, बघा आणखीन पॅगोड्याचं काम काय पूर्ण झालेलं नाही. खूप दिवसापासून बांधकाम चालूच आहे याचं आणि आणखीन पण ते चालूच आहे. तुम्हाला सांगते, मी 8-10 वर्षापूर्वी आले होते. 10 वर्षापूर्वी पण काम चालूच होतं आणि आजही काम चालूच आहे. खूप मोठं असं पगोडा भव्य पगोडा आहे हा. मुंबईतला सगळ्यात मोठा ना. खूप मस्त अशी बुद्धांची मूर्ती आहे आणि काय भारी महामानव बुद्ध. आणि हा दुसरा पगोडा आहे आणि तिसरा तिकडच्या बाजूने दिसत आहे. पण आता तुम्हाला नंतर एक दाखवणारच आहे मी.
तर बसायला पण गार्डन आहे आणि बसण्यासाठी पण खूप छान सोय आहे इथे. आणि त्याच्या बाजूला खूप असं वाव, इथून बघा काय भारी दिसायली असते. गौतम गाव कधी कधी बुद्धानी नाही कुठला चमत्कार, हॅलो बुद्ध धम्म लागला हा वाढू प्रेमाने माणस जोडू शकतात. आणि आता वरती जात आहेत आणि खूप छान असं गोल्डन पॅगोडा आहे हा. बघू शकता तुम्ही व्हाईट एमआर डॉर. वाव, हा मुंबईतला सर्वात मोठा पॅगोडा आहे. आणि हा आहे गोराई खाडी, गोराई खाडी ना. पूर्ण गोल गोल बनवलेला आहे, म्हणूनच त्याला गोल्डन पॅगोडा असं पण म्हटलं जाते. पगोडा. वाव, बघता बघता दिवस पुरणार नाही एवढा मोठा हा पगोडा आहे. आणि बघा इकडं खूप छान असं धम्म चक्र पण आहे. वेल ऑफ धम्मा. आणि सगळी पब्लिक म्हणजे धम्म बांधव सगळे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. पॅगोडा पाहून पाहून थकून गेलो. किती मोठा पॅगोडा आहे. पायी पायी चढून पाय थकायलेत, पण पॅगोडा काही संपत नाहीये कारण की खूपच मोठा, एकदम मोठ्या भव्य जागेवर हा पॅगोडा आहे. आणि हा मेन गेट बेटावर आहे मुंबईच्या. आणि ज्याने हे बांधण्याचं काम केलं आहे ते बघा आता इथे त्यांची मूर्ती वगैरे दिलेली आहे. श्री सत्यनारायण गायिका व श्रीमती इलाईची देवी गायिका गोयंका सॉरी. आणि त्याच्या साईडला एक अशोक स्तंभ आहे, खूप भारी आहे. आणि खरंच खूप भारी वातावरण आहे इकडलं. आणि पॅगोडा बघून तर सगळं थकवा दूर झालेला आहे. आणि पॅगोड्यामध्येच मुलांना खेळण्यासाठी छोटस गार्डन पण केलेलं आहे. झुले आहेत, घसरगुंडी आहे. आणि वाव, आर्या तिकडे खेळायला गेला आहे. हा बघा किती खूप मोठा अशोक स्तंभ. बाप रे, त्याची हाईट आणि त्यांची उंची. बापरे बाप, दिस गोलबर्ग उपासना. मित्रांनो तुम्ही बघू शकताय किती मोठा असा भव्य पगोडा आपल्या समोर आहे. आणि हे बघा काय भारी लोकेशन आहे. पगोड्याकडे बघण्याचं म्हणजे असं ना मजाच वेगळी आहे. वाव, अमेझिंग. हा पगोडा तुम्ही मुंबई गोराई खाडी बोरेवली ह्या ठिकाणी आहे. आणि इथे बघण्यासाठी फक्त जहाजाचं तिकीट देणं लागते 100 रुपीज. बाकीचं आतमध्ये जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी काही तिकीट वगैरे नाही आहे. आणि असं बघू शकतायत खूप भारी असा पगोडा आहे. इथं सगळं बुद्धांचं वरती जे आहे ते बुद्धांची अस्थी आणलेली म्हणजे ठेवलेले आहे.
वरची जी शिखर दिसते ते बुद्धांची हस्ती आहे आणि असं खूप मोठं असं भव्य पगोडा इथे खूपच भारी आहे. आणि मला तर कसा वाटला तुम्हाला गोल्डन पॅगोडा? हा मुंबईचा पॅगोडा आहे आणि खूप भारी वाटला आम्हाला. आता आमची 6ची बोट आहे आणि आम्हाला जायचं आहे, तर आम्ही निघलोत आता घरी. नक्की ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि हे मुंबई गोल्डन पॅगोडा आहे. चला बाय बाय. चला जय भीम न मुद्दा आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप चांगला आहे मित्रांनो, अवश्य बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि इथं येण्याचा प्रयत्न करा. हे आहे गोल्डन पॅगोडा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय बाय, टेक केअर, जय भीम. चला.